सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. पगारात होणार आता वाढ. चला तर पाहूया कोणती बातमी आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. वेतन आयोगाला असा प्रस्ताव देण्यात आला आहे ज्यामुळे पगार निश्चितीच्या संपूर्ण पद्धतीत परिवर्तन घडू शकतो. आता कोणते परिवर्तन होणार आहे? तर कर्मचाऱ्यांनी दिलेला हा प्रस्ताव मान्य झाला आणि त्याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे, ती नवीन फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. आता 8व्या वेतन आयोगामध्ये नवीन फॉर्म्युल्यानुसार वेतनात खूप मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर नवीन प्रस्ताव आहे. नवीन वेतन आयोगावर चर्चा जोर धरून नवीन प्रस्तावाला मान्यता देण्याची शक्यता आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव सादर होणार आहे. केवळ वेतन रचनेतच बदल होणार नाही, तर कर्मचाऱ्यांच्या खिशातील पैशातही लक्षणीय वाढ होईल. तसेच या प्रस्तावाला 5 मेंबर फॅमिली फॉर्म्युला म्हटले जात आहे. म्हणजे 5 मेंबर फॅमिली फॉर्म्युला असे म्हणतात. आता 5 सदस्य फॅमिली फॉर्म्युला म्हणजे कोणते? तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन आयक्राईट सूत्र वापरून निश्चित केले जायचे, जे कुटुंबातील 3 सदस्यांच्या गरजांना 3 घटक आधारावर किमान वेतन ठरवले जायचे. आता पगार निश्चित करण्यासाठी नव्या वेतन आयोगाला 5 सदस्य कुटुंबापर्यंत वाढवण्याचे प्रस्ताव आहे. आता हा प्रस्ताव 8व्या वेतन आयोगासमोर मांडण्यात येणार आहे. आता कर्मचारी, पत्नी, 2 मुले आणि पालक यांचा समावेश असून एकूण 5.2 युनिटचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी केवळ आपल्या पत्नी आणि मुलांपुरताच नाही, तर आपल्या पालकांसाठीही जबाबदार असेल. म्हणजे आई वडील सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड असतील. आता प्रस्ताव मान्य केल्यास किमान वेतनचे कॅल्क्युलेशन 3 ऐवजी 5 लोकांच्या गरजांनुसार केला जाईल. 5 सदस्य फॉर्म्युल्याने किती पगार वाढणार आहे, आता ते आपण पाहूया. आयोगाने 5 सदस्य सूत्र स्वीकारले तर फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होईल. सध्या 18,000 रुपये किमान मूळ वेतन असून नवीन सूत्रानुसार 26,000 ते 30,000 रुपयापर्यंत वाढू शकते. आता फिटमेंट फॅक्टर 2.57 पट असून 3.68 पट वाढू शकतो. वाढती महागाई, आरोग्य सेवेचा खर्च आणि वृद्ध पालकांची काळजी घेणे या बाबी लक्षात घेता नवीन 5 सदस्य सूत्र लागू केले पाहिजे, अशी मागणी आता 8व्या वेतन आयोगात केल्या जाईल. थँक्यू.